हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला फॅन्शुईमधील ची ऊर्जा शक्ती म्हणजे काय. फॅन्शुईच्या प्रामुख्याने ज्या ऊर्जेचा वापर केला जातो तीच ऊर्जा ही सगळीकडे पसरली जाते. ब्रह्मांडात पृथ्वी, आकाशातील तारे ऊर्जा पसरली आहे. प्रत्येक मनुष्याच्या शरीरात ऊर्जा ही प्रत्येक मनुष्याच्या शरीरात ही ऊर्जा असते. थोडक्याची ऊर्जा ही जीवनाचा शक्ती आहे व चीनमध्ये ही ब्रह्मांडाच्या शक्तीला असे म्हणतात. जपानमध्ये शक्तीला ही संबोधण्यात असे येते की भारतीय लोक ऊर्जेला प्राणशक्ती असे म्हणतात. पश्चिमात्य देशात त्याला जीवनशक्ती असे म्हणतात. फॅन्शुईच्या या नियमानुसार माणसातील जी ऊर्जा ही आपापसाच्या परिस्थितीतील किंवा वास्तूत असलेली ऊर्जेची संतुलन करत असते आणि या संतुलनामुळे मनुष्याचे आयुष्य सुखी होते. अगर या मार्गावरती असते तर ऊर्जेचा जीवनात सर्वात जास्त समावेश असतो. ज्याप्रमाणे ऊर्जेच्या घरात संतुलन साधतो त्याच वातावरणाचे संतुलन हे राखणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे घरचे मुख्य दारामध्ये अंधार असेल तर त्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था करणे ही ऊर्जेची दृष्टीच असते आणि नाही तर नेहमी आपण शक्तीचे प्रमाणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव करू शकतो आणि त्या आपले नशीब बदलू शकत नाही. आपण आपले नशीब बदलू शकत नाही, पण स्वभाव आणि विचार, वागणूक, कृती आणि वक्तृत्व, श्रद्धास्थान या गोष्टीमुळे बदल करू शकतो. यावेळी पूर्ण चांगल्या परिसंगतीत आपल्याला राहिलेले त्याचप्रमाणे वेळेला महत्त्व दिलेले आहे आणि टाइम्स इज गोल्ड आणि त्यापेक्षा मोठ्यातील आदर राखावा आणि आपल्याला लहानशा प्रमाणे वागावे आणि त्याचप्रमाणे स्पीक इज द सेवर बट सायलेंट इज गोल्डन असे हे नेहमी लक्षात ठेवावे. असे बोलण्यावरूनच आपण व्यक्तित्व ठरत असतो. माणसाने अधिक कुठल्याही गोष्टी नकारात्मक विचारांचा निगेटिव्ह थिंकिंग बघू नये, पण स्वतःच्या आत्मविश्वासाने गमावू शकतो. त्या मनुष्याचा हकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग करावे. असे प्रत्येक परिस्थितीत सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला निर्माण होते. शक्यतो सामान्य गोष्टीचा अथवा कृतीचा समावेश फॅन्शुईमध्ये महत्त्वाचा समजला जातो आणि या कारणामुळे शास्त्रज्ञ सामाजिक मानसिक वातावरण महत्त्वाचे बदल जाते. याइन याग करणे म्हणजे काय तर याइन याग करणे या शक्तीची स्थिती ही पुरुष किंवा स्त्री, माता, पिता यासारख्या असतात. दोन्ही संयोगांतून जी ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे शक्तीची निर्मिती व दोन्ही बाळांवर यांनी नकारात्मक साप यंग होऊन सकारात्मक करत असतात आणि एकत्रितपणे मानवी शक्ती समतोल साधला जातो. या मनुष्याचे आयुष्य सुखी व समाधानी होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील या विचारांचा संचार काही ठराविक मार्गाने होत असतो. या शक्तीचा संचार करण्याच्या पायांच्या बोटांपासून ते शरीराच्या मध्यभागापर्यंत, हाताच्या बोटांपासून ते डोक्याकडे होते. या शक्तीचा वापर संचार डोक्यापासून जमिनीकडे होते. हृदयात पोट व पित्ताशय असे फुफ्फुसे अवयवामुळे मोडतात. चीनमध्ये या भरपूर अभ्यास करून चीनच्या या अत्यंत बदल म्हणून या पद्धतीचा वापर केला जातो. असावे घर सुंदर. प्राचीन चीन वस्तूंमध्ये फॅन्शुईच्या संपूर्णपणे स्वच्छतेमुळे अवलंबनामुळे असतो. त्याचप्रमाणे आणखी महत्त्वाचे म्हणजे दिशा ही विशिष्ट तत्वांची अथवा गोष्टी प्रतीक असते. त्यानुसारच घरात कोठे काय वस्तू अथवा अडथळा आहे प्रथम पाहावे, त्यानंतर फॅन्शुईचा वापर करावा. घर तुमचे हे हॉस्पिटल, स्मशान, विजेचा खांब, पावर होऊन त्यांच्या नसावे तर घरासमोर उतरणं इमारत चांगली असते. बऱ्याच घरांमध्ये कपाट रिकामे व बॉक्स व कपाटांच्या बॅग ही रिद्धी आता डायनिंग टेबलावरून, बिछाणावरून त्यांचे स्वच्छ तोडल्यावर
स्वतःचे वृत्तपत्रे, मासिक पुस्तके घरात सर्वत्र पडलेली असणे, या चपला पसारा असणे, या स्वयंपाकघरात भांडी व्यवस्थित जागेवरती ठेवणे, ओट्यावर सगळीकडे भांडी पसरली असणे, आणि फर्निचरवर धूळ असणे, अवस्थेत घर दूर नये. तर फॅन्शीच्या दृष्टीने या घराची अवस्था चांगली नसते. त्यामुळे घरात चांगली ऊर्जा प्रवेश करत नाही. तर वारंवार कंटाळा येऊ नये म्हणून आकारणाने आवडत निर्माण करावी. जर तुम्ही कधी फ्लॅट विकत घेतला असला तरी रिसेलच्या या चौकशी करावी. त्यासंबंधी मनात आलेली शंका निर्माण झाली तर निसरसन झाल्याशिवाय फ्लॅट खरेदी करू नये. किंवा वास्तू ही महत्त्वाची असते. प्रवेशद्वार ही दिशेला फॅन्शीचा इतकेच नव्हे तर महत्त्वाचे चांगले प्रवेशद्वार सुंदर नेमके असावी. त्यानुसार चांगली ऊर्जा घरात प्रवेश करते. त्याचप्रमाणे दाराच्या कड्यावर चांगल्या अवस्थेत असावी. मुख्य प्रवेशद्वारासमोर शौचालय असू नये. तसेच शौचालयाच्या या दारात सतत बंद ठेवावे व शौचालयाचा वापर ही मला विसर्जनाची करत असतो. त्याचमुळे चांगले नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. घरातील कुठलीही दारावर कॅलेंडर लावू नये. काहीही घराचे मुख्यद्वारासमोर 1-2 पायऱ्या असतील तर त्याची प्रगती खुंटते. असा या मध्ये अडथळे निर्माण होत असतात. अशी ही व्यक्तींनी पर्वत शिखरांवर चित्र घरात लावावे. घराच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेली बेल मधुर आवाजाची असावी. त्यामुळे प्रवेशद्वारांवर नाल टाकावी. ही नाल ईशान्य पूर्वी दिशा सोडून ती दिशेच्या प्रवेशद्वारावर लावावी. बेडरूमच्या मोकळी हवा असावी. हे चांगले वातावरण निर्माण होत असते. फॅन्शी शिकता येईल का? हो, शिकता येतं ना. आज जर युगात फॅन्शीचा फार मोठ्या प्रमाणात विचार झाला तर घराची रचना फॅन्शीप्रमाणेच करत असतात. त्यामुळे उपायाचा वापर करीत असतात. तर फॅन्शीवर लेखन झाले तर इंग्रजी, मराठी आणि हिंदी, गुजराती विविध भाषांमध्ये बाजारात पुस्तके उपलब्ध आहेत. फॅन्शीची चांगली पुस्तके वाचावीत आणि त्यामुळे फॅन्शीची शिबिरे आयोजित केली जातात. त्यामुळे फॅन्शीचे या क्लासेसही घेण्यात येतात. पुस्तकाचे वाचन क्लास व गोष्टींनी फॅन्शीचा अभ्यास करता येतो व शास्त्रज्ञात अनुभव या महत्त्वाचे दिलेला दिशा ही ज्ञान भाग्यांक पुस्तकाचे 2 पानांवर असते. त्याचप्रमाणे बारकाईने अभ्यास करावा लागतो. मेहनत घेतली तर फॅन्शीचे कठीण नाही तर समजण्यात अगदी उपयोगी असते. त्याचप्रमाणे फॅन्शीच्या सर्व वस्तू बाजारात सहज उपलब्ध झालेल्या आहेत. आता रंगाचे महत्त्व आपण उद्या पाहूया, पण त्याआधी एक सांगते. घर जर स्वच्छ असेल ना तर आपल्याला घरात शांती लागते. आणि घराची मुख्यद्वाराचा पण एक हे असतो म्हणतात, पण मुख्यद्वार हे नेहमी आपल्या नुसार नसावं. पण आजकाल बिल्डिंगी कशाही उभारल्या जातात. या बिल्डिंगीमध्ये काय होतं, कधी कधी काही गोष्टी चांगल्या मिळतात, काही गोष्टी उपलब्ध होण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. पण कधी कधी काय होतं, आपण घर जर ज्या दिशेने घेतलं किंवा कुठल्या दिशेने घेतलं, ही दिशा ही बदलतच असते. 24 तास पृथ्वी फिरतच असते. म्हणून घर हे स्थिर आहे कशावरनं? 24 तास पृथ्वी फिरते ना. घराची दिशा पण बदलत असते. तशीच आपण म्हणतो की अशी दिशा असावी, तशी दिशा असावी, तसं काही नसतं. एकच माणसाची श्रद्धा, निष्ठा आणि कर्म जसं आपण करू ना त्याचा आपल्याला मोबदला तसा मिळतो. कर्म जर आपले चांगले असतील तर कर्माचा मोबदला आज न उद्या मिळणारच आहे, हे लक्षात घ्या. कर्म जसे होतात तशी फॅन्शीचा पण उपयोग होतो. पण त्याचप्रमाणे कर्म चांगलं करा, त्याचा उपलब्धता आपल्याला नेहमीच चांगली मिळत असते. आणि माणसाची विचारसरणी जर चांगली असेल ना, सगळंच चांगलं मिळत जातं. त्यामुळे कर्तव्य केलेले कधीच कमी होत नाही. कोणाला मदत करावी, पण ती मदत अशी करावी की त्याच्या लक्षात राहील अशी करावी, ना की त्याला लक्षात न राहता तो विसरून जाईल काही दिवसानंतर, तशी करावी नाही. त्याला आपल्याला उपयोग करता येईल अशा पद्धतीची लोकांना मदत करावी. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. थँक्यू.